दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी पुण्यातल्या नाना पेठेत वनराज आंदेकर याच्यावर गोळीबार करून धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. 1 सप्टेंबर 2024 रोजी पुण्यातल्याच हडपसर भागात फायनान्स कंपनीत मॅनेजर असलेले वासुदेव कुलकर्णी यांचा खून करण्यात आला. 23 ऑगस्ट 2024 रोजी सराईत गुंड हनुमंत उर्फ गोट्या शेजवळ याचा सिंहगड रोडवर खून करण्यात आला. 5 जानेवारी 2024 रोजी पुण्यातल्या कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर त्याच्या वाढदिवसाच्याच दिवशी भर दुपारी गोळीबार करण्यात आला. दिनांक 28 जून 2023 रोजी मध्य पुण्यातल्या SP कॉलेजजवळ एका मुलीमागे एक माथे फिरू तरुण कोयता घेऊन मागे लागला. त्यावेळी त्या मुलीला वाचवायला कुणीच गेलं नाही. फक्त लेशपाल जवळगे नावाचा एक तरुण त्या मुलीला वाचवायला गेला आणि बाकी सगळे बघे बनवून बघत राहिले. आणि काल परवा स्वारगेट बस स्थानकात घडलेला बलात्कार हे सगळे सुशिक्षित पुण्यात घडलेले गुन्हे आहेत. त्यावरून आता प्रश्न निर्माण होतो की पुणे हे खरंच गुन्हेगारीचं केंद्र बनलंय का? नमस्कार, मी प्रफुल्ल आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. पूर्वी असं म्हटलं जायचं की जी गोष्ट पुण्यानं स्वीकारली ती गोष्ट अख्ख्या देशानं स्वीकारली म्हणून समजा. कारण पुण्याची ओळख हे बुद्धिवंतांचं शहर, विद्वानांचं शहर, पेन्शनरांचं शहर अशी होती. पण नंतरच्या काळात 1990च्या दशकात पुणे शहराचा विस्तार आणि त्यातून विकास झपाट्यानं होऊ लागला. त्यातून कवडीमोल भावानं विकल्या जाणाऱ्या जमिनी या सोन्याच्या भावात विकल्या जाऊ लागल्या. एका रात्रीत जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या. जमिनीला सोन्याचे भाव आले, त्यामुळे जमिनीच्या व्यवहारातून कोट्यावधी रुपये मिळू लागले. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांचं लक्ष या व्यवसायाकडे वळले. त्यातून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत गेले. साधारण 1995 ते 2000 साल येईपर्यंत पुण्यात मोठ्या प्रमाणावर IT पार्क निर्माण झाले. MIDC आणि उद्योगधंद्यांचा विस्तार झाला. त्यामुळे पुण्याकडे बड्या बांधकाम व्यावसायिकांचे देखील लक्ष गेले. त्यांचं प्रस्थ पुण्यात वाढू लागलं. मग या बांधकाम उद्योगासाठी जमिनीचे व्यवहार करणारे हे एजंट तयार झाले. त्यांच्यात व्यवहार मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाल्या. त्यामुळे दोन टोळ्यांमध्ये संघर्ष युद्ध सुरू झालं. कोणाला किती पैसे मिळत आहेत, कोण किती कॉन्ट्रॅक्ट घेत आहे आणि IT पार्कवर कोणाचा ताबा आहे, कामगार वर्ग कोणाकडे, यासाठी या टोळ्यांमध्ये वर्चस्ववाद सुरू झाला. त्याचंच अनुकरण इतर अनेक भुरटे गुन्हेगार करू लागले आणि त्याच भाईंचं अनुकरण करून अनेक तरुण मुलं मुली गुंड व्हायची स्वप्न बघू लागली आणि त्यातूनच गुन्हेगारी प्रचंड वाढली. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येत संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ उर्फ सौरभ हिरामन कांबळे यांचे नाव आल्याने पुण्यातील गुन्हेगारीवर प्रश्न निर्माण झालाय. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या लेटेस्ट आकडेवारीवर नजर टाकली तर पुण्यात गेल्या वर्षभरात 766 गुन्हे हे रॅश ड्रायव्हिंगचे आहेत. तर 745 मुलींना लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेण्यात आलंय. 693 केसेस या अपहरणाच्या आहेत तर 469 केसेस घरफोडीच्या आहेत. तर बलात्काराचा आकडा तब्बल 305 वर गेलाय आणि 288 गुन्हे हे फसवणुकीचे आहेत. तर 253 गुन्हे सार्वजनिक शांतता भंगाचे आहेत. 162 गुन्हे हे महिलांवर हल्ला केल्याचे आहेत. आणि गेल्या वर्षभरात पुण्यात तब्बल 105 खून झालेत. 40 गुन्ह्यांमध्ये महिलांचा अतिशय गलिच्छ पद्धतीने अपमान केला गेलाय. आता पुण्यामध्ये एवढी गुन्हेगारी का वाढली असा प्रश्न निर्माण होतो. कारण पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी असल्यामुळे बहुसंख्येनं लोक पुण्यात स्थलांतरित झाले. आता यावरून हेच सांगावं वाटतं की कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात पुण्यातून होते. आता पुणेकरांनी राजकारण्यांना आणि प्रशासनाला जाब विचारायला हवा. गुंडांना आश्रय देणाऱ्या पक्षांना त्यांची जागा दाखवायला हवी. त्यासाठी पुन्हा एकदा पुणेकरांनी सुरक्षा मोहीम सुरू करायला हवी. राजकारणाचे शुद्धीकरण करायला हवे. पुण्यातील राजकीय इतिहासात नानासाहेब गोरे, काकासाहेब गाडगीळ, SM जोशी, मोहन धारिया यांच्यासारखी मातब्बर मंडळींची नावं घेतली जातात. यांच्यासारख्या लोकांनी सर्वस्वाचा त्याग करून राजकारण केलं, परंतु त्यांनी कधी राजकारणाचं गुन्हेगारीकरण होऊ दिलं नाही. पण मात्र आताचं राजकारण हे विचारांऐवजी आर्थिक आणि गुंडगिरीच्या साथीवर आलंय. हे दुर्दैवानं म्हणावं लागतंय. त्यातूनच मोठ्या प्रमाणावर पुण्यात गुन्हेगारी वाढू लागली आणि त्याचा त्रास पुणेकर जनतेला होऊ लागला. हे सगळं प्रचंड भयानक आहे. आजच्या घडीला महिलांनी, मुलींनी एकटं दुकटं बाहेर पुण्यात फिरावं का हा प्रश्न
स्वारगेट प्रकरणामुळे उपस्थित झाला आहे. या सगळ्या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र.